पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक जण शहीद झाले। त्यामध्ये एका घोडेवाल्याचा देखील समावेश होता। या घोडेवाल्याचं घर आता पूर्ण झालंय। मंगळवारी त्याच्या कुटुंबियांना घराचा ताबा मिळेल। पहलगाम हल्ल्यामध्ये सय्यद आदिल हा घोडेवाला शहीद झाला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकारानं सय्यदच्या कुटुंबाला हे घर मिळतंय। योगेश कदम, संजय शिरसाट हे आता पहलगाममध्ये आहेत आणि त्यांच्या उपस्थितीतच या सय्यद कुटुंबाला त्यांच्या घराचा ताबा मिळणार आहे। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथल्या हापतनगर गावामध्ये सय्यद आदिल हुसेन शहा या घोडेवाल्याच्या कुटुंबाकरता शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं आणि युवा सेनेचे मराठवाडा विस्तारक बाजीराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या घराचा उद्या सय्यद कुटुंबियांना ताबा मिळतोय। गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत या घराचा ताबा देण्यात येणार आहे। उद्या पार पडणाऱ्या या कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्याकरता आज शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ आणि नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सय्यद कुटुंबियांची भेट घेतली आणि या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांना समजावून सांगितली।